भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885ला झाली. एलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी या युरोपियन व्यक्तीने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा व्हाईसरॉय हे लॉर्ड डफरिन होते. भारतीयांचा असंतोष वाढत चालल्याने काँग्रेस स्थापली. दादाभाई नौरोजींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे नाव दिले. त्यांच्याबरोबर फिरोजशाह मेहता, दिनशॉ वांछा हे पण सहकारी होते. पुण्यात कॉलराची साथ म्हणून हे अधिवेशन पुण्यात न होता मुंबईमध्ये सभा झाली. 1897ला प्लेग झाला होता. प्लेगसाठी रँडची नेमणूक झाली होती आणि रँडच्या चाफेकरांनी हत्या केली होती. आता ग. जोशी 1870 पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय येथे हे पहिले अधिवेशन झाले काँग्रेसचे. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी होते. होम रूल चळवळ 1916ला चळवळ सुरू झाली. आयर्लंडच्या धर्तीवर 1916 लखनौ येथे अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झाले. लखनौ ऐक्य म्हणजे जहाल व मवाळ यांची 1907 सुरतच्या अधिवेशनात फूट झाली होती. ते 1916ला ऐक्य झाले. 1909ला मेर्लो-मेंटो ॲक्ट मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. फिलॉसॉफिक सोसायटीच्या 1906 मध्ये अध्यक्ष ॲनी बेझंट झाले.